मराठी भाषेचा द्वेष करत 4 मे रोजी संपाचं हत्यार उपसलं जात असताना दुसरीकडे मिथिलेश तिवारींसारखी माणसं माणुसकीचा आणि भाषेचा पूल बांधतात। इथल्या संस्कृतीशी समरस झालेले मिथिलेश तिवारी ज्या आपुलकीने मराठी बोलतात, ज्या राज्याने भाकरी दिली त्या राज्याच्या भाषेचा सन्मान करावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे मिथिलेश तिवारी। पहा हा खास व्हिडिओ। हॅलो, आज मी बाहेर पडले होते आणि रॅपिडो केली। माझ्यासोबत तिवारी म्हणून ड्रायव्हर होते आणि सुरुवातीला हिंदीमधूनच कन्व्हर्सेशन झालं, पण सहज म्हणून मी मराठीतून सुरू केलं, तर त्यांनी पण अगदी अस्खलित मराठीतून सुरू केलं। सहज म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्ही पण जाणार का 4 तारखेला संपावर? तर ते म्हणाले, जाणार का? नाही, मी नाही जाणार। किती वर्षांपासून इथे राहताय तुम्ही? मला 25 वर्ष। पण तुमच्यातलेच काही जण म्हणत असतात सारखं सारखं की अरे हम मराठी नाही बोलेंगे। म्हणजे मुद्दा काय माहितीये की आम्ही स्वतः तुमच्याशी हिंदीतून बोलतो ना, आम्हाला काही कमीपणा वगैरे नाहीये हिंदीतून बोलण्याचा, पण जेव्हा समोरची माणसं असं म्हणतात, अरे हम तो करेगा ही नहीं, हमको तो आता ही नहीं, अरे हम ही इसीलिए आप है, हे चुकीचं आहे की नाही? सांगा मला। बरोबर, चुकी आहे। किती वर्षापासून आहे महाराष्ट्रात? 25 वर्ष झालं। अरे, आणि मुलं वगैरे पण महाराष्ट्रातच झाली आहेत। बायको सगळे मराठी बोलतो माझ्या घरी। बघितलं, असे पण काही जण असतात। थँक्यू काका। बायको आणि दोन मुलं परफेक्ट मराठी बोलतो, आम्ही काय त्रुटी बोलतो? मग बायको आणि मुलं परफेक्ट मराठी बोलतो। बघा, हे 4 तारखेला संपात सहभागी नाही होणार आहेत। नाही, मी नाही जाणार। जय महाराष्ट्र। जय